Okay, so good afternoon, friends. Once again, we are in the second lecture today. Today we'll start the syllabus. Means what are the contents of the syllabus and all those things we'll discuss, and then we'll continue with the basic concepts which we have seen yesterday. So I hope you are ready with the pen and pencil. सध्या कमीत कमी पेन and pencil आहे आपल्याकडे? Yes, sir. Yes. Okay. So first I'll give you the list of instruments which is required for drawing. So drawing means it is related to understanding, remembering, then drawing skills, and in addition to that time management. Okay, मला वाटतं टाइम मॅनेजमेंट ह्या विषयी आता जास्त बोलायची गरज नाही. एकदा अपेक्षाभंग झालेला आहे टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत. अर्थात तो सर्वांचाच झालेला आहे, बट आय बिलीव्ह यू आर क्विक लर्नर्स आणि याच्यामधून आपण लवकरात लवकर एक लेसन घेणार आहोत. आणि ड्रॉइंगच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पेपर असू द्या, ऑब्जेक्टिव्ह असू द्या, ट्रॅडिशनल असू द्या, ट्रॅडिशनल पेपरमध्ये ड्रॉ करायचं असतं. याच्यामध्ये तुमचे ड्रॉइंग स्किल्स आणि अपीअरन्स हे खूप मॅटर करतात. ठीक आहे, त्यामुळे आपण असं अज्युम करूया की मे बी ट्रॅडिशनल एक्झाम होईल असं गृहीत धरून आपण तयारी करूया, जेणेकरून आपले ड्रॉइंग स्किल्स व्यवस्थित इम्प्रूव्ह होतील. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी मी ड्रॉइंग करायला सांगतो त्या सर्व इन्स्ट्रक्शन कदाचित मी तुम्हाला लिहून पण देईन आणि एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं तुम्ही इम्प्लिमेंट करायचे. नॉर्मली तुम्ही कसं ड्रॉ करता हे आम्ही क्लासरूम मध्ये ऑब्झर्व करतो, बट दिस टाइम द चान्सेस आर लेस. त्यामुळे तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करायची जी पॉसिबिलिटी आहे जास्तीत जास्त मी प्रयत्न करेन. डन. लिस्ट ऑफ इंस्ट्रुमेंट्स हे नोट करा. और things required for engineering graphics and drawing, EGD म्हणतो आपण त्याला. सध्या आवाज येतोय ना? येत नसेल तर मी मग टाइपच करतोय. Yes, येतो. The first thing we require is A3 size sketchbook or drawing book. ठीक आहे, तर A3 size म्हणजे काय? नॉर्मली आपण जो झेरॉक्स पेपर पाहतो तो A4 साईजचा असतो, तुम्हाला माहिती असेल. ते झेरॉक्स दोन पेपर जर साइड बाय साइड आपण असे ठेवले तर जी साईज होते हॉरिझॉन्टली त्याला आपण A3 साईज म्हणतो. ठीक आहे, म्हणजे नॉर्मली आपण फाईल वगैरे ज्या पाहतो, ठीक आहे, तर साधारण याच्या आसपास A3 ची साईज येते, किंवा A4 चे दोन झेरॉक्स पेपर जर साइड बाय साइड ठेवले तर जी साईज होते त्याला आपण A3 साईज स्केचबुक म्हणतो. इज दॅट क्लिअर? तर ज्यावेळी स्टेशनरी दुकानं चालू होतील त्यावेळी तुम्ही हे परचेस करणं अपेक्षित आहे. आय नो द लिमिटेशन्स ऑफ द प्रेझेंट टाइम. त्यामुळे मॅक्सिमम सर्व इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला मिळेल, पण आपण काय करूया, विल फोकस ऑन द कन्सेप्च्युअल डिस्कशन, विल नॉट वेस्ट आवर टाइम. इज दॅट फाईन? तर A3 साईज स्केचबुक किंवा ड्रॉइंग बुक आपल्याला लागतील. त्यानंतर मिनी ड्राफ्टर आपल्याला लागतो, त्याची किंमत अराउंड 400 असते. ठीक आहे, तर एक इंजिनियर म्हणून तो ड्राफ्टर आपण घ्यावा असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला असं काही लोक त्याच्यामध्ये काटकसर करतात, म्हणजे फर्स्ट इयरला घेतलं तर सेकंड इयरला विकून टाकतात वगैरे. तर असं काय, ते आपलं नेहमी मोठं असावं, बरोबर ना? आपण विकत घेतलेली वस्तू विकावं लागू नये एवढं तर कमीत कमी आयुष्यात चांगलं टार्गेट आपण ठेवू शकतो. ठीक आहे, तर तो मोस्टली ओमेगा कंपनीचा चांगला असतो. अजून पण बाकीचे असतात, कॅमलिन वगैरे असतात. तर चांगला कुठला? तर सध्याच्या काळात उत्तर आहे की जो मिळेल तो चांगला. इज दॅट करेक्ट? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. चांगला कुठला तर आपल्याला जो मिळतो तो चांगला, पण सध्या सिच्युएशन थोडीशी एक्स्ट्रॉर्डनरी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक स्केल लागेल.
1 फीटची. टुवर्ड्स द एंड ऑफ द लेक्चर आपण एक 10 मिनिट अजून एक प्रयोग करणार आहोत. काल जसं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनचा प्रयोग केला काही ऑब्जेक्ट्स दाखवून, तसं माझ्याकडे एक व्हाईट बोर्ड आहे घरी, त्याच्यावरती लिहितो मी आणि ज्या ज्या गोष्टी डेमॉन्स्ट्रेट कराव्या लागतात ऍज अ ड्रॉइंग टीचर त्या तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती प्रत्यक्ष मी ड्रॉ करणार आणि ते कसं दिसतं हे पण आपण बघूया शेवटी. त्याच्यानंतर सेट स्क्वेअर्स. जे मोठे असतात ट्रायंग्युलर शेपचे, एक 45 डिग्रीचा असतो आणि एक 30, 60, 90 चा असतो. लहानपणी आपण जो कंपास पाहिलेला आहे बरोबर का, तर त्या कंपास बॉक्स मध्ये 2 त्रिकोण असायचे बघा, तर ते 2 त्रिकोण म्हणजेच सेट स्क्वेअर, पण हे बिग साईजचे, थोड्या मोठ्या साईजचे आपल्याला घ्यायचे. जर इन केस मिनी ड्राफ्टर मिळत नसेल तर हा ऑप्शनल आहे. जर ड्राफ्टर मिळत नसेल तर रोल अँड ड्रॉ तुम्ही यूज करू शकता. ड्राफ्टर असेल किंवा रोल अँड ड्रॉ याचा उपयोग आपल्याला पॅरलल लाईन काढण्यासाठी होतो. ठीक आहे. त्यानंतर पेन्सिल्स ज्या घ्यायच्या आहेत आपल्याला H किंवा 2H या घ्यायच्या आहेत. आता H आणि 2H का घ्यायच्या याचं सिंपल रिझन आहे की जर तुम्ही H स्टँड्स फॉर हार्डनेस बरोबर आहे आणि B स्टँड्स फॉर बोल्डनेस, त्यामुळे HB पेन्सिल जर तुम्ही घेतले तर ते कसे असते, त्याच्यामध्ये मीडियम हार्डनेस असतो आणि त्याचा जो बोल्डनेस असतो हा पण मीडियम असतो. जर तुम्ही B, 2B, 5B अशा पेन्सिल घेतल्या तर त्या पेन्सिल तुटतात, त्याचा हार्डनेस कमी असतो. ठीक आहे, पण त्याच्यावरचे कार्बन पार्टिकल हे आपल्या नोटबुकला जास्त प्रमाणात चिकटतात. नोटबुक जर तुम्ही क्लोज केली तर काय आता या पेजवरचे जे ब्लॅक कार्बन पार्टिकल आहेत ते शेजारच्या पेजला असे अटॅच होतात, ते ट्रान्सफर होतात या पेजचे त्या पेजवरती. मग काय तर तुम्ही जे ऍक्च्युअल ड्रॉइंग केलेलं आहे ते बिघडून जातं. जर शेजारच्या पेजवरचे कार्बन पार्टिकल इकडे चिकटले तर या पेजवरचे ड्रॉइंग ऑफकोर्स काय होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे. तर ते होऊ नये म्हणून काय करतात, ज्या पेन्सिल मध्ये बी हा पार्ट आहे म्हणजे HB, 2B, 5B अशा प्रकारच्या पेन्सिल आपण ड्रॉइंग मध्ये वापरत नाही. लक्षात आलं? तर पेन्सिल ह्या H किंवा 2H असाव्या जेणेकरून या पेजवरचं ड्रॉइंग या पेजवरती शिक्का उमटायला नकोय. Therefore we have to use only H and 2H pencils. So this is the, आणि बाकी सर्व गोष्टी मग इरेजर वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लागतील ड्रॉइंगच्या दृष्टीने. Have you noted these things? Yes, sir. Okay. Now note the names of the chapters. हे सुरुवातीचं लिहूया आपण. Write down name of the subject, engineering, graphics and CAD. CAD means computer aided drafting. AutoCAD just त्यातलं CAD. Name of the subject, engineering, graphics and CAD. हे आपल्याला 10 मिनिटात कंप्लीट करायचं लिहून सगळं. हे जे सगळं बोल्ड केले मी आता, हायलाइट केले तेवढं सगळं नोट करा. टीचिंग स्कीम, थिअरी 2 hours पर वीक, आठवड्यात 2 तास घेणं अपेक्षित आहे. आपण 6 घेणार आहे, डोंट वरी, कमीत कमी 6. थिअरी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 70 मार्क्स. लॅबोरेटरी हा पार्ट बघूया आता, प्रॅक्टिकल घेणं शक्य आहे का.
जर प्रॅक्टिकल असतं तर ते वीकली 2 असतात, म्हणजे 4 तास. सध्याच्या सिच्युएशनवर प्रॅक्टिकल ही गोष्ट अवघड बॅचेस पाडून, त्यामुळे ते नाही लिहिलं तरी चालेल. एक्झामिनेशन स्कीम लिहा. थिअरी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन मीन्स university examination 70 marks, then ISC 30 marks. एका सेमिस्टरचा अनुभव आहे तुम्हाला, त्यामुळे आता ISC विषयी काही जास्त सांगत नाही. ICA मीन्स इंटरनल टर्म वर्क मार्क्स. त्याच्यासाठी तुम्हाला ड्रॉइंग शीट काढायला लागतात ऍज अन असाइनमेंट. जे आपण क्लासमध्ये शिकतो त्याची प्रॅक्टिस काही प्रॉब्लेम दिले जातात ऍज अन असाइनमेंट, ते आपण ड्रॉइंग शीट वरती काढतो. साधारण 5 ते 6 शीट होतील, तर त्याचं असेसमेंट करून 50 मार्क्स दिले जातील. हा खूप महत्वाचा पार्ट आहे. 50 मार्क बघा, म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झामला जर 70 मार्क असतील तर IS आणि ICA मिळून 80 मार्क्स आहेत. जे आपल्याला मॅक्सिमम घ्यायचे आहेत, तेव्हा बी रेग्युलर, वर्क रेग्युलरली अँड सिन्सिअरली, याच्यामध्ये सर्वांना जास्तीत जास्त मिळावे अशी माझी इच्छा आहे. ओके, बट इट शुड बी सपोर्टेड बाय युअर वर्क. Course outcomes, I will read it for you. So the first outcome of this subject, course म्हणजे subject, it is expected that you should be in a position to draw the projections of lines and planes. तर काल आपण पाहिले प्रोजेक्शन म्हणजे काय, इमेज ड्रॉ करणं, व्ह्यू ड्रॉ करणं. तर लाईन्स आणि प्लेन्स यांचे तुम्हाला प्रोजेक्शन्स काढता आले पाहिजेत. त्यानंतर सॉलिडचे सुद्धा तुम्हाला प्रोजेक्शन्स किंवा व्ह्यूज काढता आले पाहिजेत. त्याचा जर कट घेतला तर त्याचा सेक्शन घेऊन व्ह्यू काढता आला पाहिजे. त्याच्यानंतर एक कॅड सॉफ्टवेअर आहे, सॉरी, ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. हे प्रत्येक गोष्ट सध्या तुम्हाला समजणार नाही. ऑर्थोग्राफिक व्ह्यू म्हणजे काय, एखादा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट दिला असतो आणि त्याचे 2 डायमेन्शनल व्ह्यू आपल्याला काढायचे असतात. त्यानंतर डेव्हलपमेंट हा जुन्या सिलेबस मध्ये होता, तो पण CO मधून काढायचा राहिला विद्यापीठाचा, डझंट मॅटर. मशीन कॉम्पोनंटचे ड्रॉइंग काढणं, तर ह्या सर्व गोष्टी लगेच तुम्हाला समजणार नाहीत. Write down the syllabus. I hope I am audible. Shall I continue? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Sir. Write down युनिट नंबर 1, प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्स. हा पार्ट आपण लवकर वाइंड अप करूया, आणि आपल्याला कमीत कमी अर्धा तास पाहिजे आज डिस्कशनला. प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्स. राईट डाऊन आवर्स 6. पहिल्या चॅप्टरचा सिलेबस आपण कम्प्लीट नोट करूया, आपण पहिल्या चॅप्टर पासूनच सुरुवात करतोय. आवर्स 6 मार्क्स 20. 1.1 introduction to first and third angle method of projection. Introduction to first and third angle method of projection, comma, projections of points. हे आज आपण शिकणार आहोत. Projections of points on principal reference planes. Principal reference planes and on auxiliary planes. स्पेलिंग आहे स्क्रीन वरती गरज पडली तर. Principal reference planes and on auxiliary, AUXILIARY. auxiliary म्हणजे काय, सपोर्टिंग. auxiliary planes including coordinate system of points. Including coordinate system of points. सिलेबस अवश्य नोट करा, कारण कधी कधी काय होतं, डिस्टर्बन्सेस होतात, एखाद दुसरा पॉईंट पुढे मागं होतो, तर तुमची नजर कायम सिलेबस वरती राहिली पाहिजे. एखादा पॉईंट मे बी डेप्थ कमी झाली किंवा स्किप झाला तर तुम्ही पण आठवण करून द्या, शक्यतो होणार नाही असं. नेक्स्ट, हॉरिझॉन्टल, कॉमा, फ्रंटल, कॉमा, प्रोफाइल and
oblique lines, horizontal, frontal, profile, and oblique lines, comma, true length of line, true length of line, comma, projections of lines, projections of lines with inclination to with inclination to one reference plane and with two reference planes and with two reference planes into bracket oblique lines, comma, true length and inclination, true length and inclination with the reference planes, with the reference planes, comma, point view of a line, point view of a line. Next, 1.2. Next line 1.2. Grade and bearing of a line. Grade and bearing of a line, comma, angle between lines, angle between lines, comma, intersecting, comma, skew, 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 parallel and perpendicular lines. So this is the syllabus of unit number 1. Okay. For next units, you just write the names of the chapters. हे पॉइंट्स मला वाटतं ज्यावेळी आपण लिहिणार म्हणजे चॅप्टर शिकणार आहे त्यावेळी आपण नोट करूया. ओके. एखादं एक्स्ट्रा लेक्चर मिळेल तर हा संपूर्ण सिलेबस आपण लिहून काढूया. अदरवाइज आय विल शेअर द PDF. You note down all the syllabus. Unit number 2, projections of planes. Hours 6, marks 20. These marks are of course with option. So similar to lines, we are going to study the views or projections of planes. वेगवेगळ्या पोझिशन मध्ये लाईन किंवा प्लेन असेल तर त्यांचे व्ह्यूज कसे काढतात ते आपल्याला पाहायचंय. Unit number 3, projections of solids. Unit number 3, projections of solids. Hours 6, marks 20. That is with option. With option. Next, unit number 4, orthographic projections. Orthographic projections, hours 6, marks 20.
Last one, unit number 5, sections of solids. Hours 6, marks 20. ICA म्हणजे 50 मार्काचं जे असेसमेंट आहे ते कशावरती असेल तर ICA विल बी बेस्ड ऑन बिलो ड्रॉइंग असाइनमेंट्स. असाइनमेंट असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स सोडवायला दिले जातील ग्राफिक्सचे, जे आपण ड्रॉइंग शीट वरती सॉल्व्ह करतो. तर प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्स अँड प्लेन्स या 2 चॅप्टर वरती मिळून आपल्याला एक ड्रॉइंग शीट काढायची आहे. प्रोजेक्शन्स ऑफ सॉलिड्स अँड सेक्शन्स ऑफ सॉलिड्स याच्यावरती एक शीट काढायची आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन वरती एक काढायची आहे आणि कॅड वरती म्हणजे सॉफ्टवेअर वापरून ड्रॉइंग काढायच्या 2 शीट आहेत. असे टोटल 5 शीट असतील आणि याच्यावरती तुम्हाला 50 मार्क्स दिले जातील जे आपल्या मार्कशीट वरती डायरेक्टली रिफ्लेक्ट होतील. इज दॅट क्लिअर? Yes, sir. म्हणजे एक ड्रॉइंग शीटचं वेटेज आहे 10 मार्क. त्यामुळे सगळ्यात जास्त आपला प्रॉम्प्टनेस जो आहे तो कशाविषयी पाहिजे सांगा? ड्रॉइंग शीट विषयी. इज दॅट क्लिअर? याचा स्नॅपशॉट घ्या कारण चॅप्टरचे नाव पुन्हा एकदा आहेत. ISC नेहमीच्या पद्धतीनं 3 ISC होतील. याचा एक स्नॅपशॉट घ्या, हे काय लिहू नका कारण आपल्याला ऍक्च्युअली डिस्कशन चालू करायचं आहे. झालं लिहून? स्नॅपशॉट घेतलाय? येस सर. Yes, sir. ओके. आता काही हे दाखवत नाही, हे शेअरिंग थांबवतो मी. Sorry, recording राहिलं तर. So you should know that engineering drawing is the language of engineers and it is useful for all the branches of engineering. If you are a civil engineer, you should communicate your ideas with the help of drawing to your customers. If you are a mechanical engineer, you communicate your idea of different mechanical products to be manufactured in the form of drawings. For other branches, you may be using your circuits and networks and so many things, okay, or flow charts. So all these things represent different types of drawing only. कोणत्या प्रकारचं ड्रॉइंग आपण यूज करतो हे तुमच्या बेसिक ब्रांच वरती अवलंबून असतं. ठीक आहे. काय लिहिलंय तुम्ही आता? युनिट नंबर 1 लिहिलंय प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्स. Yes, sir. Okay, write down point number 1, basic concepts. बेसिक कन्सेप्ट काल जे आपण डिस्कस केलं ते थोडं लिहून घेऊया आणि मग डिस्कशन कंटिन्यू करूया कारण वेळ झाला. 3:15 आपण चालू केलं ना, 30 मिनिटं होत आलेत अंदाजे. बेसिक कन्सेप्ट. नेक्स्ट लाईन लिहून घेताय ना? Yes, sir. Okay, write down to draw the projections of an object. To draw the projections of an object means to draw its different views comma in order to describe the object completely. In order to describe the object completely. तर या सेंटेन्स मध्ये आपण काय लिहिलं बघा? प्रोजेक्शन्स काढणं म्हणजेच काय? एखाद्या ऑब्जेक्टचे वेगळे वेगळे व्ह्यूज ड्रॉ करणं, त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट डिस्क्राइब होईल. ठीक आहे. दिस इज अबाउट प्रोजेक्शन. नेक्स्ट लाईन.
The projections of an object एक मिनिट मी टाइप करतो. Projections of an object consist of. प्रोजेक्शन मध्ये काय काय येतं हे सगळं आपण डिस्क्राइब करतोय. सध्या फक्त नोट करूया. नंबर 1 फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यूला असं म्हणतात इलेव्हेशन. म्हणजे घराची जर फ्रंट साइड आपल्याला बिल्डरने दाखवली ड्रॉइंग वरती तर तो म्हणतो इलेव्हेशनला काय ठेवायचं सांगा वगैरे. हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ठीक आहे. त्याच घरात जर आपण टॉप साइडनं पाहिलं तर तो दिसणारा व्ह्यू म्हणजे काय असतो टॉप व्ह्यू, ज्याला काय म्हणतात प्लान. मी काय सांगितलं बघा, आपलं घर जे आहे ते खिडकीच्या वरच्या साइडला कट केलं, टॉप पोर्शन जर रिमूव्ह केला आणि वरून पाहिलं तर जे दिसतं त्याला काय म्हणतात प्लान म्हणतात. आणि तिसरा असतो साइड व्ह्यू which is also called as end view. Next line. The projections of an object are drawn to the scale and using standard conventions. Whereas general purpose drawings are not drawn to the scale. ठीक आहे. लेक्चर मध्ये 5 मिनिट राहिलेत. लेट मी मार्क द अटेंडन्स. म्हणजे जे लोक